राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सगळ्या राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटलेत। निवडणूक जाहीर झाल्यानंतर न भूतो न भविष्यती असे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाले। कोकणातल्या राजकीय समीकरणांमुळे तर अनेकांच्या भुवया उंचावल्या। कौटुंबिक नातेसंबंध उत्तम असले तरीही राजकीय विचार परस्पर विरोधी असतील तर एकमेकांचे नातेवाईक एकमेकांसमोर उभे ठाकल्याची उदाहरणं यापूर्वीही घडलेत। असाच एक प्रकार कोकणातून समोर आलाय। कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये वडील विरुद्ध मुलगा असा सामना रंगणार आहे। गुहागर नगरपंचायतीमध्ये वॉर्ड क्रमांक 13 मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र भागडे हे नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात त्यांचे चिरंजीव सौरभ भागडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत। वडील विरुद्ध मुलगा ही लढत गुहागरमध्ये उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे। राजेंद्र भागडे आणि सौरभ भागडे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या दोघांमध्ये आता कोण बाजी मारतंय हे पाहावं लागेल।